पावलो कुंडलिया कृष्णेचिया कुंडलिया धावा कृष्णेचिया याजसाठी केला होता याजसाठी केला याजसाठी केला होता याजसाठी केला होता सेवकाचा सिंधीने पावलो विसावा याजसाठी केला होता याजसाठी केला होता शेवटचा दिवस शेवटचा दिवस गोड व्हावा आतानी सिंधीने पावलो विसावा
दा दा प म ग रे म प दा नि सा 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 म प दा नि दा दा प म ग रे दा नि दा दा प म ग रे दा नि दा दा प म ग रे म प दा नि सा 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 ला ला सा ला ला म प दा नि सा ला ला तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंठलिया धावा तृष्णेची विढल 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 समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभं जगन विहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंधरा कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
दत्तात्रय जननी देवाची देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्योदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रेय जननी देवाची वसुदेव सुतम देवकं सचानूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अनुरेनुया थोकडा अनुरेनुया थोकडा अनुरेनुया थोकडा अनुरेनुया थोकडा अनुरेनुया थोकडा अनुरेनुया शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आघवे जीवेसी ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली आधावा तृष्णेची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकारी विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे स्थितप्रज्ञ साधू मराठी मनावर अधिराज्य करणारे जगविख्यात महात्मा आणि वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गोंडस फळ म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज या तुकाराम महाराजांचा चारचरणाचा अतिशय उत्कृष्ट अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विढाला विढाला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपली परमार्थिक शेवटची अवस्था तुमच्या आमच्या समोर प्रतिपादन करतात अभंगाचा भावार्थ करण्यापूर्वी अल्पसा परिहार निमित्त तुम्हा सर्वांना ठाऊक आहे आज या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र कैलासवासी पांडुरंग आबा दडस अण्णा यांचा हा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा आणि कैलासवासी छबाबाई पांडुरंग दडस अक्का यांचा हा 8वा पुण्यस्मरण सोहळा आणि या आईवडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी त्यांचं स्मरण होत असताना श्रद्धेनं नामचिंतन व्हावं नामस्मरण व्हावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आयोजित केलेली आजची कीर्तन सेवा ज्यांच्या नियोजनातून ज्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला या परिसरातील परमार्थिक वैभव आदरणीय पूजनीय परमश्रद्धेय आमचे प्रकाश महाराज बळीप महाराजांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला आणि त्यांच्यामुळे तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला महाराष्ट्रातला लाडका आवाज संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायण
आमचे अविनाशजी महाराज जाधव महाराजांच्या दर्शनाचा योग आला. संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य भजन सम्राट हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे तुषारजी महाराज गाडे महाराजांच्या दर्शनाचा योग आला. संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे आकाश महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला. मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण आमचे निलेश महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला. तबला विशारद हरिभक्तीपरायण आमचे अक्षय महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आदरणीय आमचे तुकाराम आप्पांच्या दर्शनाचा योग आला. आदरणीय या परिसरातील पारमार्थिक वैभव माझ्यावर नितांत प्रेम करणारे हरिभक्तीपरायण आमचे लाला पाढवन आप्पांच्या दर्शनाचा योग आला. आधी सर्व गुणीजन टाळकरी मंडळी आणि तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला. विठ्ठल अतिशय स्तुत्याने कौतुक करण्यासारखा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतोय की आपल्या आई वडिलांच्या वर्ष पुण्यस्मरणानिमित्त त्यांचं स्मरण होत असताना या ठिकाणी श्रद्धेनं नामचिंतन व्हावं नामस्मरण व्हावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आयोजित केलेली आजची कीर्तन सेवा. 2 वर्षापूर्वी वडिलांना आपला देह ठेवला आणि 8 वर्षापूर्वी आईने आपला देह ठेवला आणि या दडस कुटुंबावरती एक दुःखाचा डोंगर कोसळला. कोंड्याचा मांडा करून या प्रपंचाची उभारणी केली आणि या मुलांच्या जीवनातलं आईचं छत्र हरपलं तसंच वडिलांचंही छत्र हरपलं आणि संपूर्ण कुटुंबावरती एक दुःखाचा डोंगर कोसळला. वास्तविक पाहिलं तर मरणं काही नवीन नाही. मायबाप जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधीतरी मरावं लागतं. ज्ञानोबरायांची भाषा आहे. उपजेते नाशे नासिले ते पुनरपी दिसे हे गटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी मरावं लागतं. पण लोक आश्चर्य करतात. महाराज सकाळी 2 तास आमच्या सोबत गप्पा मारले. गेले कसे आश्चर्य करतात लोक. गेले कसे याचा आश्चर्य नका. आजपर्यंत कसे राहिले याचा आश्चर्य करा. झाडाचं पान गळून पडलं लोक आश्चर्य करतात. झाडाचं पान गळून कसं काय पडलं. परंतु आतापर्यंत का नाजूकशा देठाला कसं काय धरून राहिलं याचं मात्र कुणीच आश्चर्य करत नाही. मरणं काय नवीन नाही. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी मारावं लागतं. कारण या लोकाचं नावच आहे मृत्यूलोक. या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलं की त्याला कर्म करावं लागतं आणि कर्म केलं की त्याला मरावंच लागतं. विठ्ठल विठ्ठल. या मृत्यूलोकामध्ये गुणवंताला जावं लागलं. या मृत्यूलोकामध्ये धनवंताला जावं लागलं. या मृत्यूलोकामध्ये बलवंताला जावं लागलं. नवे नवे येथे नाही उरो आले अवतार. येथे नाही उरो आले अवतार. येरते पामर जीव किती येरते पामर जीव किती. येत नाही उरो आले अवतार. येत नाही उरो आले अवतार. फिरते पामर जीव किती. फिरते पामर जीव किती. साधू संतांना भगवंताला देखील आपले अवतार संपवावे लागले. मग एरते पामर जीव किती. हिमालयाच्या उंचीचं कर्तृत्व असणारी लोक या मृत्यू लोकामध्ये मरून गेली. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, राराबा पाटील, पतंगरावजी कदम, विलासरावजी देशमुख, गोपीनाथरावजी मुंडे, आजीदादा पवार, हिमालयाच्या उंचीचं कर्तृत्व असणारी लोक या मृत्यू लोकामध्ये मरून गेली. त्या सिकंदराने संपूर्ण जगावरती राज्य केलं. जगातील सगळ्या संपत्तीचा मालक एकटा सिकंदर झाला. जगातील सगळ्या सैन्याचा मालक एकटा सिकंदर झाला.
सिकंदर आजारी पडला, वैद्यानं सांगितलं पाहिजे तेवढं सैन्य घ्या, पाहिजे तेवढी संपत्ती घ्या, पण माझे प्राण वाचवा. वैद्यांनी सांगितलं हे सैन्य आणि हे संपत्ती तुमचे प्राण वाचवू शकत नाहीत, तुमचं जाणं निश्चित आहे. सेनापतीला बोलवलं, ज्यावेळेला माझा मृत्यू होईल, माझी अंत्ययात्रा काढाल, त्यावेळेला आजपर्यंत कमवलेलं सैन्य एका बाजूला, आजपर्यंत कमवलेली संपत्ती एका बाजूला, दोन्ही हात माझे खोली बाहेर सोडून द्या आणि दुथर्बाशी माझी अंत्ययात्रा काढा. त्या सिकंदरला तुम्हा मला निर्देश द्यायचा होता की जगातील सगळ्या संपत्तीचा मालक एकटा मी होतो, जगातील सगळ्या सैन्याचा मालक एकटा मी होतो. एवढं सैन्य आणि एवढी संपत्ती असताना देखील या मृत्यू लोकांमध्ये मला मरावं लागलं. का? कारण मनुष्याच्या जीवनामध्ये 3 सोहळे ठरलेले असतात. पहिला सोहळा आहे तो जन्माचा, दुसरा सोहळा आहे तो लग्नाचा आणि तिसरा सोहळा आहे तो मृत्यूचा. ज्याचा पहिला झाला ना त्याचा तिसरा ठरलेला आहे, दुसरा करायचं का नाही हे ज्याचे त्याच्या हातात आहे, परंतु ज्याचा पहिला झाला त्याचा मात्र तिसरा ठरलेला आहे. कारण मनुष्य ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला वर्ष आणि महिने घेऊन जन्माला येत नाही. मनुष्य ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला श्वास घेऊन जन्माला येतो. एकही श्वास जास्त नाही आणि एकही श्वास कमी नाही. ज्या क्षणाला आपला जन्म झाला त्या क्षणाला आपला मृत्यू ठरलेला आहे. उपजली या पिंडा मरण सांगाते किंवा जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ. ज्या क्षणाला आपला जन्म झाला त्या क्षणाला आपला मृत्यू ठरलेला आहे. ऐका, नवीन 4 व्हीलर खरेदी केल्यानंतर त्याला स्वतंत्र स्टिपनी खरेदी करावी लागत नाही, 4 व्हीलर बरोबर स्टिपनी येते. नवीन मोबाईल खरेदी केल्यानंतर त्याला स्वतंत्र चार्जर खरेदी करावा लागत नाही, मोबाईल बरोबर चार्जर येतो. जसं मोबाईल बरोबर चार्जर येतो, 4 व्हीलर बरोबर स्टिपनी येते, तसा जन्म झाल्याबरोबर स्वतंत्र मृत्यूची अपेक्षा करायची गरज नाही. ज्या क्षणाला आपला जन्म झाला त्या क्षणाला आपला मृत्यू ठरलेला आहे. घडी घडी काळ वाटयाची पाहे, 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 अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. हरी मुखे गाता हर फली चिंता, हरी मुखे गाता हर फली चिंता. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाहे, हरी मुखे गाता घडी घडी काळ, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे अवकाश, किती आहे अवकाश, किती आहे अवकाश, किती आहे अवकाश. हरी मुखे गाता हरी मुखे गाता हर फली चिंता, हरी मुखे गाता हरी मुखे गाता हर फली चिंता, हरी मुखे गाता हरी मुखे गाता हरी मुखे गाता हरी मुखे गाता हर फली चिंता. एकदा सरवणी जोरात टाळ्या वाजवा. खरंच चिंता हरपली. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणजे ज्या क्षणाला आपला जन्म झाला त्या क्षणाला आपला मृत्यू ठरलेला आहे. याच मृत्यू लोकांमध्ये अनेक लोकांनी अमरत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, पण या प्रयत्नांना त्यांना यशप्राप्ती झाली नाही. रावण असू द्या, हिरण्यकशिप असू द्या, अगदी चालू घडीतलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर जगप्रसिद्ध नाव मायकल जॅक्सन. मायकल जॅक्सननी संकल्प केला होता या संपत्तीच्या जोरावर आपण 135 वर्ष जगायचं आणि आपण 135 वर्ष जगावं अशी सगळी व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती. 12 डॉक्टरची टीम दिवसातून 3 वेळा त्याला चेकअप करत होती. त्याचा चहा, त्याचा नाश्ता, त्याचं भोजन पहिल्यांदा लॅबला टेस्टिंग व्हायचं
आणि मग तो चहा नाश्ता भोजन करायचा. भविष्यामध्ये आपला लिव्हर खराब झाला, किडनी खराब झाली, डोळे निकामी झाले तर प्रत्येक अवयवाकरता स्वतंत्र डोनर तयार करून ठेवला होता आणि त्यांना आयुष्यभर सांभाळण्याचं ॲग्रीमेंट करून ठेवलं होतं. संपत्तीच्या जोरावर 135 वर्ष जगण्याची सगळी व्यवस्था करून ठेवणारा मायकल जॅक्सन वयाच्या फक्त 48व्या वर्षी मेला. का? साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हो जिंदगी की किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. हा देह नाशी बनता खरं सांगू, किती जरी गोड गायलं किती जरी गोड वाजवलं तरी एक ना एक दिवस जावं लागणार हे निश्चित. एक ना एक दिवस गायक जातील, वादक जातील, कीर्तनकार जाईल, समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस मरून जाईल. नवे नवे तुमच्या गावातला प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस मरून जाणार हे निश्चित. एक आजीबाई उठली म्हणली, महाराज किती गोड बोललो, आमच्या पांगरी गावातला प्रत्येक व्यक्ती या गावातला मरून जाणार पण मी नाही मरणार. म्हणलं का? ती म्हणली मी तोंडली असणार आली. आता तोंडलीची राहील वय. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी मरावं लागणार. मग मरण नेमकं कसं असावं यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. खऱ्या अर्थानं या माय माऊलीचा आणि बाबांचा शेवटचा दिवस गोड झाला असेल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. का तर जगद्गुरु तुकाराम महाराज हिताला जागी असणाऱ्या पुत्रांना धन्यता देत नाहीत. जगद्गुरु तुकाराम महाराज हिताला जागी असणाऱ्या पुत्रांच्या माता पितांना धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, आपुली आई आपुली आई आजच्या चित्रपटाची स्टोरी काही असू द्या पण संगीतावर चित्रपट हिट होणार एवढं मात्र नक्की. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज ही त्याला जागी असणाऱ्या पुत्रांना धन्यता देत नाहीत. जगद्गुरु तुकाराम महाराज ही त्याला जागी असणाऱ्या पुत्रांच्या माता पितांना धन्यता देतात.
आज या आई वडिलांची मुलं हिताला जागी राहिली आणि खऱ्या अर्थानं त्या माय बापाचं जीवन धन्य झालं. कारण आई वडील गेल्यानंतर त्यांचं श्राद्ध करणं, त्यांचं पुण्य स्मरण करणं हे जीवाच्या मागचे एक नैमित्तिक कर्म आहे. आणि हे नैमित्तिक कर्म जी मुलं करतात त्यांना शास्त्र सुसंतती किंवा चांगली मुलं असं मानतं. आता तुम्ही म्हणाला आई वडील गेल्यानंतर त्यांचं श्राद्ध करणं, त्यांचं पुण्य स्मरण करणं हे जीवाच्या मागचं एक नैमित्तिक कर्म आहे, मग जिवंतपणे नाही सांभाळले तर चालतील का? ते तसं नाही बरं. नाहीतर ते कसं व्हायचं, म्हातारं तर असलं ताकाला लाडू वाटलं लोकाला, विठाल विठाल. त्या आई वडिलांनी या मुलांवरती योग्य पद्धतीचे संस्कार दिले आणि योग्य संस्कार दिले म्हणूनच त्यांचा पुण्यस्मरण सोहळा आज अशा पद्धतीने या ठिकाणी संपन्न होतोय. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ मटी. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आईला देवता मानलं जातं, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वडिलांना देवता मानलं जातं, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, पण त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्याच आई वडिलांकरता वृद्धाश्रम खोलावे लागतात. हे देशाचं फार मोठं दुर्भाग्य आहे, फार मोठं दुर्भाग्य आहे. काय आईबाप सांभाळायला खर्च आहे हो? अहो कुत्र सांभाळायला जेवढा खर्च आहे ना तेवढा सुद्धा खर्च आईबाप सांभाळायला नाही. कुत्र सांभाळायला किती खर्च आला? त्या कुत्र्याला चांगलं चुंगलं खायला घाला, चांगल्या साबणाने आंघोळ घाला, चांगल्या टॅवेलने पुसून घ्या. सायंकाळच्या वेळी कुत्र पुढच्या शीटवर बसवून तासभर फिरवून आणा. कुत्र्यावर कितीही प्रेम करा, एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. आई बापाचा कितीही द्वेष करा, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. शहरामध्ये वृद्धाश्रम अगदी गजच्या गज भरून चालली हो. एक वेळ ज्या ठिकाणी जनावर बांधता त्या गोठ्यात आईबाप ठेवा, पण वृद्धाश्रमात ठेवू नका. चांगलं चुंगलं करून खायला घालू नका. पोरा बाळांच्यातनं जे काही शिळपाक राहील ते खायला घाला. प्लॅस्टिकचे ताट द्या, प्लॅस्टिकचे ग्लास द्या, कडून चोरून टोपल्यातली भाकरी खिशात घाला. जाता जाता गोठ्याकडून जा, लांबनं भाकरी फेका. आईला चाला येत नाही, आई घुसत घुसत भाकरी जवळ येईल. अर्धी भाकरी आपल्याला धान्याच्या ताटात कुस्करेल, अर्धी भाकरी स्वतःच्या ताटात कुस्करेल. तेवढी पोराचा बाप म्हणेल कशासाठी घरी आणलंस? त्या वृद्धाश्रमामध्ये खाकी कपडेवाला रोज ताज्या ताज्या चपाती देत होता, कशासाठी घरी आणलंस? पोराची माय म्हणेल त्या वृद्धाश्रमामध्ये खाकी कपडेवाला रोज ताज्या ताज्या चपाती देत होता, पण त्या ताज्या चपातीत जे प्रेम नव्हतं ते प्रेम माझ्या पोरनं फेकलेल्या भाकरीत आहे, ते प्रेम माझ्या लेकरनं टाकलेल्या भाकरीत आहे. आईशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. या जगाच्या पाठीवर आपल्यावर निस्वार्थी प्रेम करणारा जर वर्ग कोणता असेल तर पहिला वर्ग आहे माय बापाचा, संतांचा, आणि दुसरा वर्ग आहे माय बापाचा, जे आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम करत असतात. म्हणून आजच्या कीर्तनातून एक वाक्य घेऊन चला. ज्याला असं वाटतं ना की आपण नित्य परमार्थिक व्हावं, ज्याला असं वाटतं ना आपल्या हातून सतत परमार्थ घडावा, त्यांनी दोन गोष्टी करा. नंबर 1, घरातले माय बाप सांभाळा, आणि नंबर 2, गोठ्यातली गाय सांभाळा. जे घरातल्या माय बापाला सांभाळतात आणि जे गोठ्यातल्या गायीला सांभाळतात त्यांना स्वतंत्र परमार्थ करायची काय गरज आहे? काय ज्ञानोबरायांची भाषा आहे. सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे तया सेवे शिर शरीरे लो नकीजे. माय बाप केवळ माय बाप
म्हणून आई वडिलांची सेवा करून देव मिळवता येतो, देवाची सेवा करून आईबाप मिळवता येत नाहीत. आई वडिलांची सेवा करून देव मिळवता येतो. पुंडलिकाचं उदाहरण जगप्रसिद्ध आहे. तो भगवान परमात्मा दिंडीरवानामध्ये आला होता खरं आपल्या बायकोला शोधण्याकरता, पण पुंडलिकाची सुरू असणारी मातृपितृ भक्ती पाहिली आणि तिथंच थांबला. परीक्षा घेण्याकरता भोंग्याला पाठवलं. भोंग्यानं संपूर्ण मांडी पोखरली, पण मांडी हलू दिली नाही. मांडी जर हल्ली तर आई वडिलांची झोप मोड होईल, निद्रा मोड होईल. संपूर्ण मांडी भोंग्यानं पोखरली, पण मांडी हलू दिली नाही. मातृपितृ भक्तीवर भगवान परमात्मा प्रसन्न झाला. पुंडलिका, अरे योग्याला दुर्लभ असणारा भगवान परमात्मा तुझ्या मातृपितृ भक्तीवर प्रसन्न झाला. माझ्याकडे पाहशील का नाही? देवा वेळ नाही, आई वडिलांची सेवा चालू आहे. अरे मग बसायला वगैरे काहीतरी टाक. आई वडिलांना शेकण्याकरता घेतलेली वीट होती, वीट भिरकून दिली. या विटेवर उभा राहा. किती दिवस? योगी 28. पण त्याच महाराष्ट्रामध्ये त्याच आई वडिलांकरता वृद्धाश्रम खोलावे लागतायत. 100 रुपयाच्या दारूच्या क्वाटरी करता आई वडिलांच्या डोक्यात दगड घालणारी पैदास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. धर्महीन, विचारहीन, संस्कृतीहीन पिढी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. 3.5 महिन्यापूर्वीचा काळ आहे. 3.5 महिन्यापूर्वी श्रीनाथ खंडेवाल नावाचा महात्मा, आध्यात्मिक लेखक, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेला महात्मा, 80 कोटीची प्रॉपर्टी 1.5 वर्षापूर्वी सगळी प्रॉपर्टी पोरांनी आपल्या नावे करून घेतली आणि बापाला घरातून बाहेर काढलं. 1 वर्ष ते अनाथ आश्रमामध्ये, वृद्धाश्रमामध्ये राहिले आणि 3 महिन्यापूर्वी त्या श्रीनाथ खंडेवालने आपला देह ठेवला. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेला महात्मा, आध्यात्मिक लेखक, 80 कोटीची प्रॉपर्टी, 3.5 महिन्यापूर्वी त्यांनी आपला देह ठेवला. त्या वृद्धाश्रमच्या लेखकाने त्यांच्या दोन्ही मुलांना फोन केले, तुमचे वडील वारलेत आणि त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्याकरता त्यांचं प्रेत, त्यांचं पार्थिव इथून घेऊन चला आणि त्याच्यावरती अंत्यसंस्कार करा. पण पोरनी स्पष्ट शब्दात सांगितलं, कामाची व्यस्तता एवढी वाढली, येणं शक्य होणार नाही. तुम्हाला जर शक्य होत असेल तर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करा, नाहीतर आमच्या वडिलांचं प्रेत कुठेही जंगलामध्ये, अरण्यामध्ये, नदीमध्ये फेकून द्या, पण आम्हाला इथून पुढे फोन करू नका. द्वापार युगातली घटना नाही मायबाप, 3 महिन्यापूर्वीची घटना आहे. 12,000 कोटीचा मालक, भारत देशातील 3 नंबरचा श्रीमंत, मुंबई सारख्या शहरामध्ये 36 मजली ज्याची इमारत आहे. रेमंड कंपनीचा संस्थापक अध्यक्ष विजयपत सिंगानिया सध्या भाड्याच्या खोलीत राहतोय. मुलाखत देताना सांगितलं, भरपूर पैसा कमवला, भरपूर संपत्ती कमवली, पण पोरावर संस्कार करायला वेळ मिळाला नाही. पोराने घरातनं बाहेर काढले. अशा वेळेला फक्त एवढेच शब्द आठवतात, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे तुमच्यावर सुद्धा असं म्हणायची वेळ येईल,
मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मिल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला, नको दिखावा दाऊ जगाला, खरचला नाही कधी रुपया दुधाला, मी तुला पाहून प्राण सोडले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. तुमच्यावर सुद्धा असं म्हणायची वेळ येईल, पण पोरं नुसती सुशिक्षित करू नका, त्यांना योग्य संस्कार द्या. पोरं काय कमी हुशार नाहीत, पोरं भरपूर हुशार आहेत. अभाव आहे तो संस्कारांचा अभाव आहे. त्या शहरातील वृद्धाश्रमांना भेट, त्या वयोवृद्ध मायबापाला विचारा तुमची मुलं काय करतात. कोणी सांगेल डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, क्लास 1 ऑफिसर आहे, APS आहे, परदेशामध्ये जॉब करतो. पण त्यातला एकही आईबाप तुम्हाला असं सांगणार नाही की माझा मुलगा शेतकरी आहे आणि माझा मुलगा वारकरी आहे. मग त्या देशाचा तो सुशिक्षितपणा काय कामाचा, त्या देशाचा तो सुशिक्षितपणा काय कामाचा, जो आपल्या जन्मदात्या मायबापाचा आदर करत नसेल तो सुशिक्षितपणा काय कामाचा. म्हणून पोरं नुसती शिकवू नका, त्यांना योग्य संस्कार द्या. सध्या धर्महीन विचारहीन संस्कृतीहीन पिढी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. मुलं नुसती सुशिक्षित करू नका, त्यांना योग्य संस्कार द्या. पोरं काय कमी हुशार नाहीत, पोरं भरपूर हुशार आहेत. अभाव आहे तो संस्कारांचा अभाव आहे. 5 वर्षाच्या पोराच्या हातात कोणत्याही कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल द्या, त्या मोबाईल मधली जेवढी पोराच्या बापाला अक्कल नाही तेवढी पोराला अक्कल आहे. पोरं काय कमी हुशार आहेत. गुरुजींनी विद्यार्थ्यांना सांगितलं, पोरानो रेल्वेचं चित्र काढा. सगळ्या पोरांनी रेल्वेचं चित्र काढले, एका पोरानं नुसताच बोगदा काढला. गुरुजी म्हणले रेल्वे कुठं आहे, ते म्हणलं बोगद्यात शिरली ना. सगळ्याला मार्क दिलेला मार्कच दिलं ना, ते म्हणलं गुरुजी मला मार्क. गुरुजी म्हणले रेल्वे बोगद्यातनं बाहेर पडले होते. पोरं भरपूर हुशार आहेत. अभाव आहे तो संस्कारांचा अभाव आहे. अहो, ज्या वेळेला अन्न संपतं ना त्यावेळेला माणूस मरतो, पण ज्या वेळेला संस्कार संपतात ना त्यावेळेला माणुसकी मरते. माणुसकी वाचली पाहिजे, याकरता मुलांवर योग्य संस्कार द्या. अहो, 5 वर्षाचं मुस्लिम समाजाचं पोरग दिवसातून 5 वेळा नमाज पडतं. आपला 22 वर्षाचा पोरगा एकदाही मंदिराचं तोंड बघत नाही. 100% मुसलमान लोकांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य आहे, पण आपल्या 50% आपल्या हिंदूंच्या लोकांना देवाचं अस्तित्व मान्य नाही. शोकांतिक आहे. सध्या या विचारांची आणि संस्कारांची आज या महाराष्ट्राला गरज आहे. आणि मुलांवर योग्य संस्कार व्हावा असं वाटत असेल ना, तर आई वडिलांनी मुलांच्या समोर स्वच्छ जीवन जगलं पाहिजे. स्वच्छ जीवन जगलं पाहिजे. बापच दारू पित असेल तर पोरग का गुटखा खाणार नाही. बापच तमाशा पुढे नाचत असेल तर पोरग का ऑर्केस्ट्रात नाचणार नाही. मुलांवर योग्य संस्कार व्हावा असं वाटत असेल ना, तर मुलांच्या समोर आई वडिलांनी स्वच्छ जीवन जगलं पाहिजे. आणि आमच्या आई वडिलांनी इथं सगळी जे गायक वादक मंडळी आहेत ना, यांच्या मायबापांनी यांच्यावरती योग्य संस्कार दिले, म्हणूनच आज या ठिकाणी उपस्थित आहेत. पण हेही कुठेतरी दारूच्या बाटल्या फोडत बसले असते. मुलांवर योग्य संस्कार होण्याकरता आई वडिलांनी मुलांच्या समोर स्वच्छ जीवन जगलं पाहिजे. स्वच्छ जीवन जगलं पाहिजे. आणि जगाच्या पाठीवर मुलांना योग्य संस्कार आणि विचार देणारं एकमेव व्यासपीठ, ते व्यासपीठाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय ग्रंथसंपदा, वारकरी संप्रदाय तत्वज्ञान एवढं समर्थ आहे ना, हे ज्याच्या जवळ आहे ना, मला तरी वाटत नाही त्याला दुसऱ्याच्या दारात कटोरा घेऊन भीक मागायची गरज नाही. एवढं समर्थ वाङ्मय वारकरी संप्रदायाजवळ आहे. एखाद्याकडून गुन्हा झाल्यानंतर शिक्षा करणारं शासन आहे, एखाद्याकडून गुन्हा झाल्यानंतर शिक्षा करणारं शासन आहे, पण एखाद्याकडून गुन्हाच होऊ नये याकरता काम करणारा आमचा वारकरी संप्रदाय आहे. या वारकरी संप्रदायामध्ये आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. त्या भारत देशामध्ये आपला जन्म झाला, या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या भूमीमध्ये आपला जन्म झाला. तोही आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या नंतर झाला. आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. का? कारण अनेक देशामध्ये नद्या असतील, अनेक देशामध्ये पाणी असेल, पण गंगा यमुना सरस्वती मात्र याच देशामध्ये पाहायला मिळतात.
अनेक देशामध्ये पर्वत असतील, परंतु हिमालयासारखा उत्तुंग पर्वत याच मातीमध्ये पाहायला मिळतो. अनेक देशामध्ये वैराग्यवान पुरुष असतील, पण आमच्या तुकोबरांसारखं वैराग्य, आमच्या ज्ञानोबरांसारखं ज्ञान, आमच्या स्वामी विवेकानंदांसारखं ज्ञान याच माती जन्माला आलं. अनेक देशामध्ये राजे असतील, अनेक देशामध्ये नेते असतील, परंतु रयतेच्या डोईवरती सुखाचं छत्र धरण्याकरता स्वतःच्या आयुष्याचा रकदंत करणारी राजा शिवाजी याच मातीत जन्माला आले. आणि म्हणूनच या देशाचं कौतुक करत असताना सांगावंसं वाटतं, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा सारे जहां से अच्छा. कारण हा देश हिंदू धर्माची माणसं, समर्पण करणारी माणसं, निर्लभी माणसं, दानशूर माणसं नाहीत कुठं पाहायला मिळत. काय समर्पण होतं आमच्या ज्ञानोबरायांचं. कोवळ्या वयामध्ये पाठीवर लाता खाल्ली, आज माऊलींचे पाय शिवण्याकरता लाखोंची गर्दी आहे. इंद्रायणीमध्ये कुणी स्नान करू दिलं नाही, आज माऊलींचं नाव घेऊन स्नान करण्याकरता लाखोंची गर्दी आहे. मांड भाजण्याकरता, मांड खाण्याकरता भांड मिळालं नाही, आज चांदीच्या ताटावर, चांदीच्या पाटावर नैवेद्य आहे. संत होते तवर समाजाला कधीच कळले नाहीत. जगातला सर्वात मोठा चमत्कार आमचे विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी केला आहे का, एका बाईला एका मुलाची आई होण्याकरता 18 वर्ष पूर्ण लागतात. एका बाईला एका मुलाची आई होण्याकरता 18 वर्ष पूर्ण लागतात. पण आमचे विश्वमाऊली ज्ञानोबराय वयाच्या 16व्या वर्षी अखंड वैराग्य संपादन करून संपूर्ण विश्वाची माऊली ठरली. हा जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे. काय जगणं होतं आमच्या जगद्गुरु तुकोबरायांचं. आज महाराजांना जाऊन 350 वर्ष होत आली, पण आजही आपण जगद्गुरु तुकोबरायांचं स्मरण करतोय. संसारावर पूज्य ठेवलं आणि केवळ धर्माचं काम केलं. केवळ धर्माचं काम. बाईल मेली नाही परतून पाहिलं, संतू नावाचा मुलगा मेला नाही परतून पाहिलं. केवळ धर्माचं काम केलं. एका चतकुर भाकरीच्या तुकड्या करता आपला संपूर्ण देह चंदनवत झिजवला आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी. वानाचा मार्ग स्वीकारला, एकांताचा मार्ग स्वीकारला. आणि वानाचा मार्ग हा नंबर 1च असतो बरं, कारण लोकांतात फिरणाऱ्या लोकांची या समाजानं माती केली. तुकाराम महाराजांनी वनाचा मार्ग स्वीकारला, एकांताचा मार्ग स्वीकारला. आणि एकांताचे 3 फायदे आहेत. नंबर 1 साधनं चांगली होते. नंबर 2 गुणदोष दर्शन होत नाही. आणि नंबर 3 भगवत प्राप्ती लवकर होते. फुलांच्या, पानांच्या, पक्ष्यांच्या संगतीमध्ये महाराजांनी रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं भजन केलं. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगाये तो वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. फुलांच्या, पानांच्या, पक्ष्यांच्या संगतीत रात्रंदिवस भगवंताचं भजन केलं, धर्माचं काम केलं, संसारावर पूज्य ठेवलं. काही साधक मंडळी जगद्गुरु तुकोबरायांच्या जवळ आली. महाराज प्रपंचाची राख रांगोळी करून एवढा परमार्थाचा अट्टहास कशा करता. महाराज सांगतात अभंग.
सांगतात याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या आमच्या सारख्या पारमार्थिक जीवाला मार्गदर्शन करतात. मनुष्याने स्वतःच्या जीवनामध्ये परमार्थ कशा करता करावा तर शेवटचा दिवस गोड होण्याकरता करावा. आणि तुकाराम महाराजांनी याच न्यायाने आपला परमार्थ केला. याचा परिणाम 100 पोरांचा बाप भारताचा सम्राट धृतराष्ट्र अरण्यामध्ये कुत्र्यासारखा जळून मेला. पण ज्या आमच्या तुकोबऱ्यांना बसायला पोतं नव्हतं, ज्या आमच्या तुकोबऱ्यांना खायला अन्न नव्हतं, त्या तुकाराम महाराजांना मात्र जगाचा बाप मुराळकी म्हणून न्यायला आला. गरुडावर बैसोनी माझा काही वारी आला, वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आणि मग महाराजांनी म्हणावं शेवट तो भला माझा बहु माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रघुमाईच्या वर. जी लोक शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगतात ना ती जिवंत असून मेल्यासारखे असतात. पण जी लोक शेवटच्या श्वासापर्यंत देव देश धर्माकरता जगतात, मेल्यानंतर सुद्धा कीर्तीच्या रूपाने ती जिवंत असतात. तुका म्हणे का मर उत्तमाची मुरे कीर्ती मागे, उत्तमाची मुरे कीर्ती मागे, उत्तमाची मुरे कीर्ती मागे, उत्तमाची मुरे कीर्ती सरे, उत्तमाची मुरे, उत्तमाची मुरे कीर्ती मरण्याची सरे एका मरणाने आपलं मरण सरून जावं आणि खाली काही राहावं. उत्तम चिवरे कीर्ती मरावे परी कीर्ती. माणूस किती वर्ष जगला याला महत्व नाही, माणूस कसा जगला याला महत्व आहे. आज आमच्या ज्ञानोबरांना जाऊन 750 वर्ष होत आली, पण आजही आपण माऊलींचं स्मरण करतोय. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगामारी, राहिल्या कीर्ती जगामारी. ईश्वर विभूती
दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. मला नेहमी असं वाटतं, माणसाने नाही 700 वर्ष जगलं, नाही 300 वर्ष जगलं, नाही 100 वर्ष जगलं तरी चालेल, पण माणसानं कमीत कमी मेल्यावर 25 वर्ष जगायला काय हरकत नाही. मेल्यावर म्हणतोय मी, ज्याला मेल्यावर 25 वर्ष जगता येत असेल त्याचा जगून तरी काय उपयोग आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळावं याकरता ऐन तरुण्यात फासावर जाणारे भगतसिंग, ज्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड झालं ना, जालियनवाला बाग हत्याकांड झालं त्यावेळेला इंग्रजांच्या बंदुकीतल्या गोळ्या संपल्या, त्यावेळेला भारतीयांचं मरण थांबलं. बागेतील सगळी जमीन ओली चिंब झाली, पाण्याने नाही, भारतीयांच्या रक्ताने जमीन ओली चिंब झाली. 9 वर्षाचे भगतसिंग बागेमध्ये प्रवेश करतात, रक्ताळलेली जमीन पाहतात, त्याच जमिनीवरची माती उचलतात, कपाळाला लावतात आणि त्या क्षणाला प्रतिज्ञा करतात, मा याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. 9 वर्षाचे भगतसिंग. हळूहळू भगतसिंग मोठे होऊ लागले. एक दिवस भगतसिंगांची आई भगतसिंगांच्या हातावर 50 रुपयाची नोट घेऊन सांगते, भगत याचा बाजार घेऊन ये. कशा करता? पाहून येणार आहेत. कशा करता? पाहून येणार आहेत. आईनं स्मित तस्य करून सांगितलं, तुला पाहण्याकरता पाहून येणार आहेत. बाबांनी ठरवलं तुझं लग्न करून द्यायचं. तीच 50 रुपयाची नोट घेऊन भगतसिंग घरातून बाहेर पडतात. डोक्यामध्ये विचारचक्र सुरू होतं, आज जर आईनं छान स्वयंपाक केला, पाहुण्यांना स्वयंपाक आवडला, पाहुण्यांनी मला पसंत केलं, तर आयुष्यभर मला बाईची सेवा करावी लागेल. मला बाईची नाही सेवा करायची, मी शपथ घेतली, मला या आईची सेवा करायची, मला या भारत मातेची सेवा करायची. तीच 50 रुपयाची नोट घेऊन भगतसिंग स्वातंत्र्याच्या क्रांती लढ्यामध्ये सहभागी होतात. एक दिवस भगतसिंग संसदेवर बॉम्ब टाकतात, भगतसिंगांना अटक होते. भगतसिंगांवरती राजद्रोहाचा खटला चालून देतो. भगतसिंगांना फाशी शिक्षा सुरू देते. 20 दिवसानंतर फाशी होणार असते. पण सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंगांना ठेवण्यात येतं. एक दिवस भगतसिंगांची आई, भगतसिंगांचे वडील, भगतसिंगांची बहीण भगतसिंगांना भेटण्याकरता लाहोरच्या जेलमध्ये जातात. आई लांबून हाक मारते, भगत. आईचा आवाज कानावर पडल्याबरोबर भगतसिंग ताडकन उभे राहतात. धावत धावत आईजवळ जातात. आईच्या दोन्ही डोळ्याच्या काडा ओल्या झालेल्या असतात, कारण 20 दिवसानंतर तिच्या लेकराला फाशी होणार असते. वाटत असतं आईला आलिंगन द्यावं, पण मध्यभागी लोखंडाचे गज उभे असतात. आई रडू नको, आई आई रडणं तुला शोभत नाही, आई आई तू एका शूरवीराची आई आहेस, आई आई रडू नको आई. तेव्हा भगतसिंगाची आई बोलते, भगत आज मला रडू नको म्हणण्याचा अधिकार तुझा नाही, कारण तू अजून कोणाचा बाप झाला नाहीस. ज्या दिवशी तू कोणाचा बाप होशील, तुझा तरणा बांड पोरगा तुझ्या देखत मरेल, त्यावेळेला तुला कळेल आईचं मातृत्व काय, पित्याचं पितृत्व काय. आज मला रडू नको म्हणण्याचा अधिकार तुझा नाही. भगतसिंग बोलतात, आई बाबा मला फाशी दिल्यानंतर माझं प्रेत नेण्याकरता तुम्ही येऊ नका, काकांना पाठवून द्या. आई विचारते, का रे भगत? त्यावेळी भगतसिंग बोलतात, का आई, अगं मी फासावर जात असताना तू समोर असशील आणि मी फासावर चाललोय म्हटल्यानंतर आई तुझ्या डोळ्यात अश्रू येतील आणि तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहिल्यानंतर आई माझ्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत गा आई. आई आई मला रडत रडत नाही फासावर जायचं, आई 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 मला हसत हसत फासावर जायचंय. का तर या हरामखोर इंग्रजांना मला सांगायचंय की या देशातील तरुणांना आपलं तारुण्य महत्वाचं नाही, या देशातील तरुणांना आपलं तारुण्य महत्वाचं नाही, तर या देशातील तरुणांना आपला देश महत्वाचा आहे, आपला देश महत्वाचा आहे, आपला देश महत्वाचा आहे. ज्या दिवशी भगतसिंगांना फाशी होते ना, त्या दिवशी भगतसिंगांचं वय जर 80 वर्षाचं असतं तर आजच्या कीर्तनामध्ये भगतसिंगांचं नाव निघालं नसतं. ज्या दिवशी भगतसिंगांना फाशी होते ना, त्या दिवशी भगतसिंगांचं वय 22-23 वर्षाचं होतं. जीवन जीवन समर्पित केलं तुमच्या आमच्या करता. देव देशन धर्मा पायी प्राण घेतलं हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान ए वतन तेरे लिए.
भगतसिंग सुखदेव राजगुरू त्यांच्या प्राणाची ज्योत विचारली असेल त्यावेळी त्यांच्या अंतकरणात काय विचार चालला असेल? त्या पाकिस्ताननं 26 अकराला मुंबईवर भ्याड हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले साळसकर, कामटे, तुकाराम मुंबळे, हेमंत करकरे त्यांच्या प्राणाची ज्योत विचारली असेल त्यांच्या अंतकरणात काय विचार चालला असेल? पुलवाम्याला भ्याड दहशतवादी हल्ला झाला, 44 जवान शहीद झाले, 44 जवानांच्या प्राणाची ज्योत विचारली असेल त्यांच्या अंतकरणात काय विचार चालला असेल? रोज 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 आपले जवान सीमेवर शहीद होत आहेत, त्या शहीद जवानांच्या प्राणाची ज्योत विचारली असेल त्यांच्या अंतकरणात काय विचार चालला असेल? स्वतःचा विचार असेल, कुटुंबाचा विचार असेल, नाही केवळ तुमचा आमचा आणि या मातीचा विचार केला. कर चले हम फिदा जानो तन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो. अशा शूरवीरांनी खऱ्या अर्थानं म्हणावं, याजसाठी केला होता शेवटचा दिस गोड. जे देखणं स्वप्न या महाराष्ट्राच्या मातीनं पाहिलं आणि जे देखणं स्वप्न राजमाता जिजाबाई साहेबांनी पाहिलं आणि तेच देखणं स्वप्न 19 फेब्रुवारी 1630 साली म्हणजे फाल्गुन वद्य तृतीयेला शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराज अवतराला आले. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. टाळी वाजवा. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. आठवण होते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, जात पातला धर्म पाहिला जगला माणुसकी, जगला माणुसकी, जगला माणुसकी, पुन्हा जन्म घ्यायच्या शिवभक्तांच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्यायच्या शिवभक्तांच्या हृदयावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवनेरी गडावर 19 फेब्रुवारी 1660 साली फाल्गुन वद्य तृतीयेला छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाबाई साहेबांच्या पोटी जन्माला आले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक राजे तुम्हाला या जगामध्ये पाहायला मिळतील की ज्यांनी आपल्या बायकोचं आपल्या प्रियशीचं स्वप्न उभारण्याकरता काहीतरी कशाची तरी निर्मिती केली. पण जगाच्या पाठीवर एकमेव राजा आपल्या आईने पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न आपल्या आईचं पूर्णत्वास नेण्याकरता स्वतःच्या आयुष्याचं रक्तदंत ज्यांनी केले ते राजा शिवछत्रपती. जगामध्ये अनेक राजे होऊन गेले, काही राजांचं कणबर आहे पण ते मनबर सांगतात आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मनबर आहे आपण सांगायला कमी पडतं. जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा आहे की ज्या राजाच्या दरबारामध्ये कधीच बाई नाचली नाही. कल्याणच्या सुभेदाराची सून नजराना म्हणून आणलेली बाई आईच्या मनाने परतावून लावणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते. या विचारांची आणि या संस्कारांची आज या महाराष्ट्राला गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज लहान होते, आऊसाहेबांच्या बरोबर आबासाहेबांच्या बरोबर जहागीरदाराची भेटी करता गेले. 5-6 दिवस तिथं मुक्काम झाला. एक दिवस आऊसाहेबला आणि शिवबाला शोधतायत, शिवबा कुठेही सापडत नाहीत. बराच वेळ शोध मोहीम चालू होती. अचानक लहान शिवबा समोरून येतात. आऊसाहेब विचारतात, शिवबा किती शोधायचं, कुठे गेला होता? लहान शिवबा सांगतात, आऊसाहेब आबासाहेबांच्या बरोबर एका बाईचा नाच पाहण्याकरता गेलो होतो.
आऊसाहेब पाठी सरतात आणि संदिशी कानाखाली मारतात. शिवबा मला या महाराष्ट्राच्या मातीला राजा द्यायचंय, तो बाया नाचवणारा नाही. शिवबा मला या महाराष्ट्राच्या मातीला राजा द्यायचंय, तो बाया वाचवणारा द्यायचंय, बाया नाचवणार नाही. इतिहासामध्ये असा एकमेव काळ होऊन गेला की जे राजाच्या दरबारामध्ये कधीच बाई नाचली नाही. या विचारांची आणि संस्कारांची आज या महाराष्ट्राला गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज 12 वर्षाचे होते. कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये येण्याचं ठरलं. त्यावेळेला शहाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भगवा ध्वज दिला. शिवबा हा भगवा स्वराज्याचा, शिवबा हा भगवा प्रभू रामचंद्रांचा, शिवबा हा भगवा भगवान कृष्ण परमात्म्याचा. हर हर त्या रणांगणामध्ये हर हर महादेवाची गर्जना करत रणांगणामध्ये उतरणाऱ्या धारकऱ्यांचा हा भगवा, वारकरी संप्रदायामध्ये खांद्यावरती पता घेऊन नाचणाऱ्यांचा वारकऱ्यांचा हा भगवा, हा भगवा या स्वराज्याचं प्रतीक असेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तो भगवा घेतला. महाराष्ट्रामध्ये आले, पुण्यामध्ये आले. त्या ठिकाणी रायरेश्वरावरती आपली करंगळी कापली, रक्ताचा जलाभिषेक केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संस्थापना केली. आणि हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा, स्वराज्याचं सुराज्य करून दाखवलं ते आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. सर्वसामान्य जनतेला वाटायचं हे राज्य माझ्या राजाचं नाही, हे राज्य 18 पकड जाती 12 बलुतेदारांचं, सर्वसामान्य जनतेचं हे राज्य. आणि एक एक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात घेतला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं, हा महाराष्ट्र उभा केला. माझ्या राजाने या महाराष्ट्राची उभारणी केली. माझ्या राजाला सुपारीच्या खांडाचं देखील व्यसन नव्हतं, पण त्याच महाराष्ट्रातला तरुण आज व्यसनात आणि फॅशनेत एवढा सैराड झाला, एवढा सैराड झाला, एवढा सैराड झाला. झिंग झिंग झिंगाट झाली पोरं महाराज आपली, झिंग झिंग झिंगाट. एक वाक्य लक्ष देऊ नये का? सैराड बघून पळून जाण्याचं स्वप्न पाहू नका, सैराड बघून पळून जाण्याचं स्वप्न पाहू नका. स्वराज्य पाहून शिवाजी महाराज होण्याचं स्वप्न बघा. थोडीशी फाटेल, नक्की फाटेल, पण अभिमान मात्र नक्की वाटेल. विठ्ठल नाही, छत्रपती शिवाजी महाराज हा तुमच्या आमच्या अस्मितेचा विषय आहे. 2 तास शिवाजी महाराज सांगायची गरज नाही. एका वाक्यात छत्रपती शिवाजी महाराज सांगतो. मी जसं म्हणाल तसं माझ्या पाठीमागं म्हणायचं, छत्रपती शिवाजी महाराज केला ना खेळ. मी काय सांगितलं होतं? मी जसं म्हणाल तसं माझ्या पाठीमागं म्हणायचं. तुम्ही खेळ केला ना, खेळ झाला नसता तर चमत्कार घडला असता. ही ताकद आमच्या राजांची आहे की ज्या राजांना जाऊन आज 450 वर्ष होत आली, पण आजही त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करा वाटतो. जीवन कसं जगावं? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगावं. आमचे छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, पण या महाराष्ट्रामध्ये देवाचं अस्तित्व टिकून राहिलं ते आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे राहिलं. अब्जावधी देवांची अब्जावधी मंदिरं तुम्हाला पाहायला मिळतील, पण एकही मंदिर नसताना अब्जावधी लोकांच्या हृदयामध्ये मंदिर करून ठेवलं ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराजांना पन्हाळगड सोडायचा होता, महाराजांना विशाळगडावर जाणं ही गोष्ट फार महत्वाची होती. 6 महिन्या अगोदर महाराजांनी अफजल खान फाडला होता. विजापूर संतप्त झालं होतं आणि संतप्त विजापुराने 42,000 सैनिक घेऊन सिद्धी जोहरला चढाई करून पाठवलं होतं. कुठला डावा खावा, कुठला गनिमी कावा खावा डोकं चालत नव्हतं. राजगडावर आईसाहेबांची चिंता वाढली आणि आईसाहेबांच्या भेटी करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर संघटनेचे अध्यक्ष आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर संघटनेचे अध्यक्ष बहिर्जी नाईक, सांगली जिल्हा, खानापूर तालुका, बानुरगड त्यांचं गाव. जातीनं रामोशी गडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर संघटनेचा अध्यक्ष होता. का तर रामोशी समाज हा धाडशी असतो आणि माग काढण्यात पटाईत असतो. बहिर्जी नाईक वेगवेगळी रूपं घ्यायचे, दुश्मनाच्या तंबूत जायचे, दुश्मनाची सगळी माहिती काढायचे आणि राजाला येऊन सांगायचे. आणि मग त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन ठरायचं, गनिमी कावा ठरायचा आणि मग युद्धाची तयारी व्हायची. रूप बदलण्यात पटाईत होती बहिर्जी नाईक. कधी कधी बहिर्जी नाईकांनी खांद्यावर घोंगडं टाकावं, हातामध्ये काठी घ्यावी आणि धनगरी वव्या घ्याव्या. धनगरी वव्या सुंबरान मांडील गा, सुंबरान मांडील, सुंबरान मांडील गा, सुंबरान मांडील, तवाच्या गायळ लागा, तवाच्या गायळ लागा, तवाच्या गायळ लागा, तवाच्या गायळ लागा. धनगराची मेंढर गा, दुधालय पांढर, धनगराची मेंढर गा, दुधालय पांढर.
मला भंडारा लावावा आणि गोंधळ घालावा. गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, आईचा घालावा गोंधळ, असुदे हरी नाम संभळ, नामाचा घाला तुमच्या गोंधळाला फोडणं फार कठीण आहे. चिटपाखरू आत येऊ शकत नाही, चिटपाखरू बाहेर येऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात विचार आला. काही दिवसापूर्वी नाभिक समाजाचा शिवा काशीद नावाचा तरुण सैन्यात सहभागी झालाय. म्हणतात बाबा हुबेहूब तो आमच्यासारखा दिसतो, तेवढीच उंची, तेवढीच शरीरयष्टी, तशीच तब्येत, तशीच दाढी, तशीच चंद्रकोर. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवा काशीदला निरोप धाडला. शिवा काशीद महाराजांच्या पुढ्यात उभा राहिला. ए शिवा, आजपर्यंत आम्ही ऐकलं होतं तू हुबेहूब आमच्यासारखा दिसतोस, आज मला पाहिजे तू खरंच आमच्यासारखा दिसतोस का? महाराजांनी स्वतःची वस्त्र परिधान करण्याकरता दिली. महाराजांची वस्त्र परिधान केली. महाराजांनी डोक्यावरचा जिरेटोप काढला, शिवा काशीदाच्या हातात दिला. जिरेटोप डोक्यावर चढवला आणि मिशीवर ताव देत शिवा काशीद महाराजांच्या पुढ्यात उभा राहिला. राज 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 दिसतो का नाही मी तुमच्यासारखं राज? महाराजांनी पाहिला, आश्चर्याचा धक्का बसला. जणू काय आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहतोय की काय, जणू काय माझ्या पुढ्यात मीच उभा आहे की काय. ए शिवा, तू हुबेहूब आमच्यासारखा दिसतोस रे. आणि तेवढ्यात शिवा काढला, राज आता बिनगोर राहा राज, आता सिद्धी जोहळ तिळकळू शकणार नाही की मी राजा शिवाजी आहे का शिवा काशीद आहे. महाराजांच्या दोन्ही डोळ्यातून घळ दिशा अश्रू आले. शिवा, तुला कसं माहित राजा शिवाजी महाराज बनून मी तुला मरणाच्या दाढत, मृत्यूच्या दाढत पाठवणार, तुला कसं माहित? शिवा काशीद म्हणतो, कसा राज? तुमच्या ओठातले शब्द आमच्या अंतकरणात पडतात राज. राज मी मरला तयार आहे, राज मी मरला तयार आहे. इतिहासामध्ये असा एकमेव काळ होऊन गेला की ज्या राजाच्या दरबारामध्ये प्रजा मरायला तयार होती. महाराजांनी भवानीला कौल मागितला. भवानीने कौल दिला. तारीख होती 12 जुलै 1660, आषाढ शुद्ध पौर्णिमा, वार होता गुरुवार. सगळी जबाबदारी बाजीप्रभू देशपांड्यांवर देण्यात आली. 600 मावळे घेऊन बाजीप्रभू देशपांडेंनी सकाळी 10 वाजता दरवाजा उघडला. वरनं धोधो 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 पाऊस पडत होता, पण मावळ्यांच्या अंगातून घाम गळत होता, कारण स्वराज्याची जोखीम खांद्यावर होती आणि राजाला गडावरती पोस्त करून देण्याची जबाबदारी होती. वेडा जवळ आला होता. वेडा 400 पावलावर, वेडा 200 पावलावर, वेडा 100 पावलावर, वेडा 50 पावलावर. आता मावळ्यांचं पाऊल वेड्यात पडलं होतं. अचानक जाळीतून डोळे चमकले. जाळीतून चमकतायत, वाघाचे नाहीत, माणसाचे आहेत. आणि ज्या आरती माणसाच्या आहेत त्या आरती नक्कीच गुप्तहेर असले पाहिजेत. ठरल्याप्रमाणे 2 पालख्या सज्ज झाल्या. एका पालखीत छत्रपती शिवाजी महाराज बसले, एका पालखीत छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश घेऊन शिवा काशीद बसले. काही जिगरबाज मावळ्यांनी महाराजांची पालखी उचलली. महाराजांची पालखी आडरांनी पशार झाली. शिवा काशीदाची पालखी राजमार्गानं सिद्धी जोहरच्या शॅमिनेच्या बाहेर आणून थांबवली. सिद्धी जोहरला गाफील करून ठेवण्याकरता महाराजांनी आखलेला डाव होता. शिवा काशीद पालखीतून उतरले. सिद्धी जोहरला आनंद झाला. आव शिवा आव, आलिंगन देणार. एवढ्यात शेजारी उभे असलेले 2 संशय डोळीने संशय घेतला. सिद्धी हमारे साथ दगावर आहे सिद्धी, सिद्धी राजा शिवाजी नाही होऊ सकता. मिठी सोडून दिली. मेहनती तलवार काढली. ते 2 संशय डोळ्याच्या नरड्याला लावली. ते 2 संशय डोळे म्हणजे अफजल खानाचा थोरला मुलगा फजल खान. हे काफिर क्या बोल रहा है तो, क्यों राजा शिवाजी नाही होऊ सकता? तेव्हा फजल खान म्हणतो कसा, ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली ना, तेव्हा कृष्णाजी भास्करानं महाराजांच्या कपाळावरती वार केला होता. त्या वाराची खून दिसत नाही. ज्या आरती वाराची खून दिसत नाही त्या आरती हा राजा शिवाजी नाही, दुसराच फिरंगी असला पाहिजे. फजल खानच्या नरड्याची तलवार काढली, शिवा काशीदाच्या नरड्याला लावली. ए सच सच बता तू राजा शिवाजी है या और कोई है, तुझे मरने का डर नहीं लगता क्या? त्यावेळेला शिवा काशीद म्हणतो कसा, जन्माला येताना शिवा काशीद म्हणून जन्माला आलो होतो. जन्माला येताना शिवा काशीद म्हणून जन्माला आलो होतो. आज मरताना राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. मरताना राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. पुढे गजापूर नावाचं गाव लागलं. तिथं खिंड लागली.
बाजी प्रभू देशपांडेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि तो मुजरा महाराजांनी बाजी प्रभू देशपांडेंच्या जीवनातला शेवटचा आणि अखेरचा मुजरा ठरला. राजा जावं तुम्ही गडावर, राजा जोपर्यंत तुम्ही गडावरती पोस्ट होत नाहीत ना तोपर्यंत एकाही शत्रूला खिंडीतून वरती येऊन देत नाही. का तर लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. जावं तुम्ही गडावर. महाराजांनी बाजीचा हात आपल्या हातावर घेतला, त्या हातावर आपला दुसरा हात ठेवला. बाजी तुम्ही माझे मित्र आहात. बाजी या स्वराज्याला तुमची गरज आहे. बाजी या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. बाजी या मित्राला तुमची गरज आहे. बाजी आम्ही गडावर पोचल्याबरोबर तोफेचा कडकड देऊ. तोफेचा कडकड झाल्याबरोबर तुम्ही आमच्या पाठी निघून या. बाजी या मित्राला तुमची गरज आहे. बाजी प्रभू देशपांडेंनी आपला हात बाहेर काढला, पालखी पुढे सरसावली. बाजी प्रभू देशपांडे गर्दीशी वळले, हाताच्या मुठी वाळल्या, दात कर 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 खाऊ लागले आणि बाजी प्रभू देशपांडेंनी गर्जना केली, हर हे पांगरीकर, मी पाहिजे होतो तुमचा बाजीन, तुम्ही माझं पाहिजे होता मावळ. सिद्धी जोहरनी पोत्यात घालून धुलाई केली असती तुमची ना माझी सुद्धा. अरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक माणसाच्या मनगडात रगन काळजात धग पाहिजे. द्यायचा का आवाज पुन्हा? पालखी पुढे सरसावली. बाजी प्रभू देशपांडे गर्दीशी वळले, हाताच्या मुठी वाळल्या, दात कर 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 खाऊ लागले आणि बाजी प्रभू देशपांडेंनी गर्जना केली, सुद्धा बाजी प्रभू देशपांडेंच्या अंगावर एवढा लाल रंग शिंपडला नसेल, एवढं शरीर रक्ताने ओली चिंब झालं होतं. शरीर लढायला तयार नव्हतं पण मन मात्र धरणीवर पडायला मागत नव्हतं. आणि एवढ्या धाडकन तोफेचा आवाज आला. जसा तोफेचा आवाज आला तसा बाजी प्रभू देशपांड्यांना आनंद झाला. कशाचा? जगण्याचा नाही, मरण्याचा आनंद झाला. माझा मित्र जगला, माझा राजा जगला, माझा महाराष्ट्र जगला, आता मरायला हरकत. या महाराष्ट्रातले आपण तरुण आहोत. ज्या वेळेला बाजी प्रभू देशपांडेंच्या प्राणाची ज्योती झाली त्यांच्या अंतःकरणात काय विचार चालला असेल? केवळ या स्वराज्याचा, या महाराष्ट्राचा आणि तुमचा आमचा विचार केला. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती. ही निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या अंतःकरणापर्यंत रुजवली होती. नुसते छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी करून चालणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चंद्रकोर काढून चालणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो टी शर्ट वरती लावून चालणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं बाहेर अंगाने होऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतरंगाचा घाव घ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वासा आणि वारसा अंतःकरणामध्ये रुजवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा टी शर्टवर फोटो अवश्य लावा, गाडीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो अवश्य लावा. पण तो फोटो घेऊन आपण जर बियर बार मध्ये दारूच्या दुकानात जर घेत जात असेल तर ते आपल्या पायाला लाज वाटली पाहिजे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन आपण चाललोय कुठं? कर्मवीर भाऊ पाटलांनी गोरगरीब मुलांकरता शाळा उभारण्याचं काम सुरू केलं. कशी शाळा उभी करावी? मुष्टीफंड योजना सुरू केली. प्रत्येक घरातून मुठभर धान्य घ्यावं आणि शाळा उभी करावी. सांगलीच्या धनाडे सावकाराला कळलं, आपल्या वाड्यावरती बोलवलं, कोरा चेक समोर फेकला, पाहिजे तेवढा आकडा टाका, कमी पैसे पडले पुन्हा या, पुन्हा पैसे देतो, पाहिजे तेवढी रक्कम देतो पण शाळेचं बांधकाम लवकर पूर्ण करा. माझी एकच अट आहे, पाहिजे तेवढी रक्कम देतो पण शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढा आणि तिथं माझ्या बापाचं नाव टाका. कर्मवीर भाऊराव पाटील तो चेक घेतला, टाराटारा फाडला, त्याच्या तोंडावरती फेकून दिला. हा कर्मवीर भाऊराव पाटील आज 10 गावं रोज फिरतोय, उद्यापासून 100 गावं फिरेल, प्रत्येकाच्या घरात जाऊन भीक मागेल, पण शाळेला दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. ठणकावून सांगितलं, हा कर्मवीर भाऊराव पाटील एक वेळ आपल्या बापाचं नाव बदलेल पण शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. या विचारांची आणि या संस्कारांची आज या महाराष्ट्राला गरज आहे. आणि हे विचार आणि हे संस्कार देणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव व्यासपीठ, ते व्यासपीठाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. खऱ्या अर्थानं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणावं, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस यासाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, यासाठी केला होता
झाला, कारण स्मशानातले विचार माणसाला विलाशी बनवत नाहीत, स्मशानातले विचार माणसाला वैरागी बनवतात, वैरागी बनवतात. तुकाराम महाराज म्हणतात, माझा शेवटचा दिवस गोड झाला, याचा परिणाम काय झाला? आता आणि चिंतीने पावलो विसावा, फुंटलिया धावा तृष्णेची, माझी सगळी तृष्णा संपून गेली. याचं काय कारण होतं? तर रात्रंदिवस भगवंताचं भजन केलं आणि त्याचंच कौतुक मला वाटतं. कौतुक वाटे झाली या वेदाचे, नाम मंगलाचे तेने गुणे. मग आता त्या नामचिंतनाच्या जोरावर आम्ही जगा काळ खाय माथा दिला पाय, त्या काळावर आम्ही पाय दिला, धन्य झालो आता याशी संदेह नाही. न पडे या बाहे काळा हाती, याच कारण त्या मुक्तीलाच आम्ही आमची नवरी करून घेतलं. आणि जेवढे काही 4-5 दिवस राहिले ते आता आम्ही खेळी मेळीनं काढू अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे माय ग दिसली माझी माय, आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवनाला कार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला कार. हो, अग रक रक त्या रानात, रक रक त्या उन्हात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या गावात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला. आई हो, अगन भीची चांदणी तू ग, चंद्राची कोर ग, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवा पाशी मी ग, आई तुला जग मागे. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आत्म्याचं आणि ईश्वराचं मिलन म्हणजे आई. सगळ्या लेखकांनी आई लिहिली, सेमिनार आईवरती झाले, चित्रपट आईवरती झाले. बाप थोडा पण बाजूलाच ठेवला. बाप दाखवला रागीट, व्यसनी, दारू पिणारा, मारजोड करणारा. आईला सांगायचं इकडे जाऊ नको, बाप मारल, हे करू नको, बाप मारल, ते करू नको, बाप मारल, बाप मारल, बाप मारल, बाप मारल. पोरांना असं वाटतं बापाचा जन्म फक्त आम्हाला मारायला आणि ठोकायला झाला, कोणाच ठाऊक. म्हणून आपल्या अंतकरणातल्या सगळ्या गोष्टी पोरगा आईला सांगतं. बाप बाजूलाच ठेवला. पण कधी कळणार बाप? रामा वनवासाला जाऊ नको, रामा वनवासाला जाऊ नको म्हणणारी कौशल्य आपल्याला आठवते. पण राम वनवासाला गेल्यानंतर राम 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 करत प्राण सोडणारे दशरथ किती मुलींना आठवतात, किती मुलांना आठवतात. जणी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल म्हणणारी देवकी आपल्याला आठवते. पण एवढ्या मोठ्या मुलीच्या पोरामध्ये वाहून गेलो तरी चालेल, पण माझं लेकरू त्या दुष्ट्याच्या हाती देणार नाही असे ठणकावून बोलणारी वसुदेव किती मुलींना आठवतात, किती मुलांना आठवतात. रोहित शर्मा, विराट कोहली यांनी या स्टंपापासून त्या स्टंपापर्यंत 100 धावा पूर्ण केल्या की आपल्या पोरांना आनंद होतो. पण आपला 70-75 वर्षाचा बाप या बांधापासून त्या बांधापर्यंत राब राब राबला, लाखोच्या धावा पूर्ण केल्या.
कधी कळणार बाप, कधी कळणार बाप. महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला बाप कळाला, तुम्हा आम्हाला कधी बाप कळणार. 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आला. शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर महाराष्ट्राचा जाणता राजा आऊसाहेबांच्या महालात गेला आणि आऊसाहेबांच्या मांडीवरती डोकं टेकून महाराष्ट्राचा जाणता राजा दाही मुकुट रडू लागला. आऊसाहेब विचारतात, शिवबा का रडता? शिवबा 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. शिवबा, शिवबा तुमच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आला. शिवबा, शिवबा तुम्ही राजे झालात. शिवबा का रडता? त्यावेळेला महाराष्ट्राचा जाणता राजा बोलू लागला, आऊसाहेब 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. आऊसाहेब आमच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आला. आऊसाहेब आम्ही राजे झालो. आऊसाहेब पण आमचं राजे पण पाहण्याकरता तुमच्या कपाळाचं कुंकू आणि आमचे आबासाहेब असते तर आज आम्हाला किती आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला बाप कळाला, तुम्हा आम्हाला कधी बाप कळणार. पोरं म्हणतात, बाबा आमच्यासाठी काय केलं, आईनं आपल्यासाठी काय केलं, बापाने आपल्यासाठी काय केलं पाहिजे असेल तर 1 रुपयाची गिन्नी न घेता तुम्ही बापाचं घर सोडा. आणि आईनं आपल्यासाठी काय केलं पाहिजे असेल तर 2 किलोचा दगड 2 दिवस पोटावर बांधून फिरा, तुम्हाला कळेल आईनं आपल्यासाठी काय केलं. आपल्या कातडीचे जोडे करून जरी त्या आई बापाच्या पायात घातले ना तरी त्यांच्या आपल्यावरती झालेले उपकार फिटणार नाहीत. काय केले उपकार फिटतील, काय केले उपकार फिटतील. मग ज्या ज्या वेळेला आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी जीवनामध्ये कधी मिळेल ना मायबाप, ती संधी कधी सोडू नका. त्या संधीचं सोनं करा, त्या संधीचं सोनं करा. त्या माय माऊलीनं रक्ताचं दूध करून आपल्याला पाजलं. रक्ताचं दूध त्या आईच्या आजारपणामध्ये, त्या बापाच्या आजारपणामध्ये कधी एखादं दुधाचं चमचा त्या आईच्या बापाच्या तोंडात सोडण्याची जर संधी जीवनामध्ये कधी मिळाली ना तर ती संधी कधी सोडू नका. त्या संधीचं सोनं करा, त्या संधीचं सोनं करा. दिवसातून 10-10, 20-20 तास त्या आई बापाने आपल्याला अंगा खांद्यावरती खेळवलं. त्या आईच्या आजारपणामध्ये, त्या बापाच्या आजारपणामध्ये कधी त्या आईला बापाला उचलून रिक्षात ठेवण्याची जर संधी जीवनामध्ये कधी मिळाली ना तर ती संधी कधी सोडू नका. त्या संधीचं सोनं करा, त्या संधीचं सोनं करा. एका एका घासाचे 10-10 घास करून त्यांनी आपल्या मुखात सोडले. त्या आई बापाच्या आजारपणामध्ये कधी एखादा घास आईच्या, कधी एखादा घास बापाच्या तोंडात सोडण्याची जर संधी जीवनामध्ये कधी मिळाली ना तर ती संधी कधी सोडू नका. त्या संधीचं सोनं करा. दिवसातून 20-20, 30-30 वेळा त्यांनी आपले कपडे बदलले. हो, आपण शी केली, आपण शू केली, विना तक्रार त्यांनी आपले कपडे बदलले. त्या आई बापाच्या आजारपणामध्ये, त्या आई बापाच्या अनावधानाने कधी त्यांनी त्यांची कपडे खराब केली ना तर ती कपडे धुण्याची लाज मनामध्ये बाळगू नका. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, त्या खराब झालेल्या कपड्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांची दर्शनं तुम्हाला घडल्याशिवाय राहणार नाहीत. बघा, आमच्या ज्ञानोबरांचं जर भजन सुरू झालं ना तर वाघ आणि हरणी एकत्र यायचे. आमच्या तुकाराम महाराजांचं जर भजन सुरू झालं ना तर साप आणि मुंगूस एकत्र यायचे. आपल्या कीर्तनामध्ये वाघ आणि हरणी एकत्र येऊ शकत नाही, साप आणि मुंगूसही एकत्र येऊ शकत नाही. पण आज अण्णांच्या नाकांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन करतोय ना, हे कीर्तन ऐकून एखादा स्वतंत्र राहिलेला आईबाप आणि स्वतंत्र राहिलेला पोरगा जरी एकत्रित आले ना तरी आजचं कीर्तन सार्थकी लागलं म्हणायला काय हरकत नाही. ज्ञानदेव तुकाराम